हम हिंदी बोलेगा, भोजपुरी बोलेगा, मराठी नहीं बोलेगा, ज्या जगह ज्या दिले सब तैयार हूँ। पाहिला व्हिडिओ. सगळ्या त्यांना भाषा बोलायच्या आहेत. हिंदी बोलायची आहे, भोजपुरी बोलायची आहे, इतर भाषा इंग्लिश पण ते बोलतील, पण त्यांना मराठी नाही बोलायची. का? कारण की तो त्यांचा इगो आहे, की आम्ही नाही करणार, ते तुम्हाला उखडायचे त्या उखडा. ही भाषा आहे त्यांची सरळ सरळ. पण असे सर्व लोक नाही आहेत. आमच्या आजूबाजूला आमचे मित्रपरिवार जे हिंदी भाषिक आहेत, साऊथ इंडियन आहेत, ते खूप चांगली मराठी बोलतात. त्यांच्यासोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत आणि लहानाचे मोठे आमच्यासोबत झालेले लोक आहेत, ते सुद्धा खूप चांगली मराठी बोलतात. इव्हन जी लोक इथे राहतात, ज्यांचे विचार चांगले आहेत, जे समजतात की प्रत्येक भाषेचा आपण आदर केला पाहिजे, ती लोक सुद्धा चांगलं मराठी बोलतात. पण काही लोक आहेत जे तिकडचा जो इगो आहे, तो इगो इथे सुद्धा लादण्याचा प्रयत्न करतात. ही लोक आहेत ती साऊथला जेव्हा जातात ना, तेव्हा गुमाने त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात किंवा तिथे जाणंच टाळतात. पण फक्त महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये आल्यानंतर ह्यांना या प्रकारचा माज असतो. खरं बघायला गेलं तर सर्व लोक अशी नाही आहेत. कारण की जेव्हा हा जो कायदा आहे 1988च्या पूर्वीचा कायदा असून ह्या कायद्याप्रमाणे आतापर्यंत सर्वांनी मराठी शिकणं बंधनकारक होतं. पण अजूनही ह्या गोष्टी आता रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकावरती लादला जात आहे. त्याच प्रकारे हा जो नियम आहे हा कॉर्पोरेट आणि इतर जागी लादणार का? बाकीचे जे व्यवसाय आहेत त्यांच्यावरती हा नियम लादणार का? लादला पाहिजे. कारण की महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी आली पाहिजे. आणि जर हे गोरगरिबांवरती लादत आहात तर प्रत्येकावरती लादा आणि सगळ्यांना नियम समान असला पाहिजे. जे कॉर्पोरेट असो किंवा कोणी असो, सगळ्यांनी मराठी बोलली पाहिजे. कारण की ही भाषा फक्त महाराष्ट्राचीच नाही तर ही सर्वात जुनी भाषा आहे आणि ही भाषा भारतीय भाषा आहे आणि ह्याचा आपल्याला रिस्पेक्ट ठेवणं गरजेचं आहे. कारण की आपण जिथे राहतो, कमवतो, खातो, मोठे होतो त्या राज्याच्या भाषेचा आपण आदर केलाच पाहिजे. गोष्ट उत्तरेची असो, दक्षिणेच्या असो, पूर्वेच्या असो, पश्चिमेच्या असो, या प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. जिथे आपण राहतो, मोठे होतो, खातो, तिकडच्या भाषेचा आदर करा. धन्यवाद.